बहुजनांचे आदर्श राजे छत्रपती शाहू आणि शिवाजी महाराज दक्षिण भारतामध्ये समाज परिवर्तनाचं आंदोलन ज्यांनी प्रज्वलित केले ते गडियारी रामेस्वामी नाईकर, श्री नारायण गुरु, महात्मा अय्यंगार, ज्यांनी खऱ्या अर्थाने देशातील सर्वकष शोषितांच्या सर्वकष मुक्तीचं राष्ट्रीय स्तरावरती नेतृत्व केलं ते भारतीय राज्यघटनाकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर त्यांच्या राजकीय लढ्याला, सामाजिक लढ्याला एक नवीन उंची देणारे आदरणीय कांशीरामजी या सर्व महापुरुषांना आदरणीय प्रणाम. लोकनेते आदरणीय दत्ता पाटील, ॲडव्होकेट दत्ता पाटील यांना अभिवादन म्हणून सिम्पॅक्ट फाउंडेशन, शेतकरी प्रबोधिनी या दोहोच्या वतीनं आयोजित केलेल्या सभेचे सर्व मार्गदर्शक, ज्यांनी गेला जवळजवळ 2.5 तास आपल्याला मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. राजाराम पाटील, ॲडव्होकेट धनंजय पाटील, मेघनाथ पाटील, तळागाळात आंदोलन चळवळ कशी उभारावी, बांधावी या पठडीत हे तयार झालेली मंडळी. बंधू विलास सोनवण्याने आम्ही अनेक वर्ष, 20-25 वर्ष सातत्यानं कुठेही इकडं तिकडं न ढळता, म्हणजे तेही ढळत नाहीत आणि मीही ढळत नाही, तरी देखील आमची अत्यंत प्रामाणिक दोस्ती, चळवळीतील प्रामाणिक दोस्ती. प्राध्यापक डोंगरेगावकर अनेक वर्षापासूनचा संबंध, चळवळीतला कार्यकर्ता, आणि आपण सर्वजण या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित आहात. महिलांना 8 नंतर थोडंसं थांबणं कठीण जातं, घरच्या अडचणी असतात, तरी देखील ते थांबलेले आहेत. आजचा प्रोग्राम हा आपला हायटेक स्वरूपाचा आहे. म्हणजे कोणी दुबईमध्ये आहे, कोणी इंग्लंडमध्ये आहे, कोणी युनायटेड स्टेट्समध्ये आहे, भारतामध्ये, कोणी गुजरातमध्ये आहे, कोणी मध्य प्रदेशमध्ये आहे. ते सगळेजण हे प्रोग्राम लाईव्ह पाहतात. सध्या आपलं जे इथं काही चाललंय ते दुनियाभर सुरू आहे. पण दुनियेतील माणसं एक म्हणत असतील की ही माणसं 4-4 तास जर सभा करायला लागली तर आम्ही 4 तास इंटरनेटच्या समोर कसं बसायचं. कारण इंग्लंड अमेरिकेवाले 4 तास बसतील असं मला काय वाटत. बस समजूया ते इथूनच गेलेले आहेत आणि त्यामुळे तेवढे बिघडलेले नसावेत आणि त्यामुळे त्यांच्यावरती बसण्याची क्षमता असावी. आणि नसलीच तर पुढच्या वेळेला राम राम म्हणण्याची पाळी येईल त्यांची, अशी अपेक्षा न करता आज अत्यंत एका वेगळ्या विषयाच्या अनुषंगाने मंथन सुरू आहे. विलास सोनवणे आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना आम्ही 10-10 तास बोललो तरी आम्हाला वेळ कमीच पडतो. राजाराम पाटलाची माझा आजपर्यंत कधी संपर्क नाही, दत्ता पाटलांचा माझा संपर्क नाही. वयानं, अनुभवानं, चळवळीत मी खूप ज्युनियर आहे, कारण मी 80 नंतरचं प्रॉडक्ट आहे चळवळीतलं. तरी देखील दत्ता पाटलाशी माझा संबंध होता, कारण मी कांशीरामजीच्या तालमीत तयार झालो आणि कांशीरामजीकडून बऱ्याचशा गोष्टी शिकल्या. त्यातली एक गोष्ट शिकलो की परिवर्तनाच्या लढ्यातील बहुतांशी जे काय असतील त्यांच्याशी संमत प्रस्थापित करून त्यांना जवळीक ठेवलं. आणि म्हणून मी साचेबद्ध, चौकटीबद्ध रित्या कधी स्वतःला त्या मुशीमध्ये न घातलं. म्हणून सुहास कॉम्रेड जरी असला तरी मित्र आहे. शेकापवाले, अनेक शेकापवाले आहेत. दाभाडी प्रबोधनानंतर काय झालं त्याचं याच्यात न पडता देखील की निदान हे भाजपावाले नाहीत म्हणून तरी मित्र आहेत, एवढा तरी संबंध. ते 100% शेकापवाले नसतील
पण कमीत कमी त्यातले तरी नाही या आधारावर सुद्धा मित्रत्व बाळगून मी चळवळीतल्या अनेक लोकांशी संबंधित आहे. विलास त्याचं प्रतीक आहे, तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे. राजाराम पाटलांचा जो विषय होता तो नाना पाटलांचा झाला आणि महाराष्ट्राला नाना पाटील म्हणजे एकच नाना पाटील ठाऊक आहे, पत्री सरकारचे नाना पाटील, प्रति सरकार. पश्चिम महाराष्ट्रातलं व्यक्तिमत्व ते नाना पाटील महाराष्ट्राला ठाऊक आहे. हे नाना पाटील महाराष्ट्राला ठाऊक त्या नाना पाटलांना राजमान्यता आहे, अगदी वाल्मी चव्हाणांच्या पासून. या नाना पाटलांना कधीही राजमान्यता असण्याचा प्रश्नच नव्हता. जसं सुहासने सुरुवात केली, विलासने सुरुवात केली, कारण सुहास सोनवणे एक दुसरा आपला जवळचा मित्र आहे की आंबेडकर त्यांनी मानलं तर सुरू अगदी कंपॅरिझन केलं धनंजय कीर आणि खैरमोड. खैरमोडेला मी अशासाठी थोडं हे केलं की खैरमोडेला बाबासाहेबांनी सरकार लावलं. आज ऐतिहासिक दिवस आहे, दुसऱ्या आठवण बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंच्या जयंती आहे, बरोबर ना? राजाभाऊ खोब्रागडे हे देखील शेड्यूल कास्ट फेडरेशनचे बाबासाहेब अध्यक्ष असताना महामंत्री सरचिटणीस, पण ते सुद्धा शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या मिटिंगला गैरहजर राहायचे, वेळेवर हजर राहायचे नाही. बाबासाहेबांनी त्यांना सुद्धा फटकारणारी पत्र लिहिली की एवढं बेजबाबदारपणे चळवळीत वागून कसं चालेल. बाबासाहेबांचा पत्रव्यवहार महाराष्ट्र शासनाचा खंड आहे, त्याच्यात हे पत्र आहे. बाबासाहेबांची अनेक गोष्टी, अनेक रायगडचा आपण उल्लेख केला. संबंध भारतवर ज्या बामसनची निर्मिती एका भाषणावरती आधारित आहे, मुझे पढे लिखे लोगों ने धोखा दिया, ते भाषण कुठल्या पुस्तकात नाही, कुठल्याही पुस्तकात नाही. तुम्ही खैरमोडेचा कीर्तन शोधाचा संबंधच नाही. डसपोक आंबेडकर बाली कुठेही नाही. त्या सगळ्यात शेवटी ऑप्रेस इंडियनच्या पहिल्या अंकामध्ये कांशीरामजींनी प्रकाशित केलं 18 मार्च 1956. अशी अनेक उपेक्षित अंग आहेत. आणि म्हणून विलास सोनवणे जसे म्हणाले की आंबेडकर आपल्याला तो ठाऊक आहे, तो खूप अगदी शाळा कॉलेज माध्यम पुस्तकं टेक्स्टबुक फॉर्मॅट मधले, त्याच्या पलीकडे बियॉन्ड दॅट आंबेडकर फार मोठे आहे. आणि ती आंबेडकरांचं मोठेपण आणि आंबेडकरांची मोठी कॉन्सिक्युएन्सी ही जनतेसमोर कधीही येऊ नये याची एक शास्त्रशुद्ध मांडणी आहे, एक व्यवस्था आहे. आणि ती व्यवस्था म्हणजे काय नेमकी, ते राजाराम पाटील जसं म्हणाले की माझ्या गावामध्ये आंबेडकर सांगणे कठीण आहे, ही व्यवस्था आहे. आणि त्यामुळं आंबेडकर हे पूर्ण रसायन, बाबासाहेब हे पूर्ण रसायन समाजापर्यंत इथल्या परिवर्तनातल्या कार्यकर्त्यापर्यंत न जाणं एक अत्यंत चांगली व्यवस्था या ठिकाणी मानली. आणि या चांगल्या व्यवस्थेमध्ये ज्यांना ज्यांना आंबेडकर पूर्णपणे कळत नाही, हे सर्वार्थानं मोठे होऊन तुमच्या समोर आदर्श म्हणून कसे येतील, ही एक चांगली मांडणी आहे. आणि मग त्यांनीच सांगावं, आचार्य रजनीशांची भाषणं तुम्ही अनेक वेळा ऐकली असतील, सीडी ऐकली असतील. आचार्य रजनीश एक उदाहरण द्यायचे. आता आचार्य रजनीश म्हटलं की आपली अडचण होते, कारण त्यांचं एकच पुस्तक लोकांना माहित असतं, गांधी आणि गांधीजन. आचार्य रजनीश आपल्याला थोडं माहित आहे.
गांधी इतना हिंसक आदमी मैंने कभी दुनिया में कभी जिंदगी में नहीं देखा असं म्हणणारा बिचारे बाबा साहब को झुकना पड़ा 32 रणनीत व्याख्यानामध्ये असं म्हणतात की एक माणूस रस्त्याने गावोगावी ओरडत सुटला तसं युरोका स्टाईल की मला सत्याचा शोध लागला आणि मग असत्याची सगळी मंडळी बिथरली या मंडळ माणसाला जर सत्याचा शोध लागला तर आमच्या असत्याच्या बिझनेसचं काय आणि मग ते आपले महागुरूला भेटले कि म्हणे महागुरु आता तुम्हीच सोडवा आम्हाला यातून अरे बोले छोटी बात है उसमें बड़ी क्या बात है बोले जो आदमी पहला ये कह रहा है कि मुझे सत्य का ज्ञान हुआ पता चला उसका और कोई चेला बनने से पहले आप लोग चेले बन जाओ और इतनी दरी पैदा करो कि देश की जनता उस आदमी के पास कभी न पहुंच पाए जो भी वो आदमी कहेगा वो आपके माध्यम से कहेगा और आपको जो कहना है वो आप तय करोगे बाबासाहेबांच्या बाबतीत ही गोष्ट बऱ्याच प्रमाणात लागू आहे. मी 2 दिवसापूर्वी लोकनायक नावाचा पेपर वाचला त्यात एक पत्र होतं पुणे करारानिमित्त हार्दिक शुभेच्छा कस्टडे म्हणजे विलासनी मुद्दा तो मांडला त्यामुळे मी मांडत नाही आता. पुणे करारानिमित्त हार्दिक शुभेच्छा पुणे करार हाच आमचा स्वातंत्र्य दिन आणि त्याच्यात एक ॲडव्होकेट आहे नाव असणार म्हणजे राजाराम पाटील असं समजायची गरज नाही आग्रहाच कळत नाही तरी प्रचंड मोठा दाखला होता आग्रे निदान मान्य तरी करतायत आम्हाला कळत काय इतर ती मानवे कोरी पाटील लिहिणं फार सोपं आहे पण यांची लिहिलेली मुळाक्षर मुजवून नवी लिहिणं पुन्हा डबल चॅलेंज आहे. सोनवणेंनी उल्लेख केला 25, 27 महान याच्या पलीकडे आम्ही नाही. ज्या सरी शेतकऱ्यांच्या संपाचा उल्लेख केला सरी 1934 पर्यंत चाललेला सत्याग्रह 28 ते 34 आपण शहरी माणसं आहोत पुस्तकातून वाचतोय पुस्तकातून माहिती घेतो. मी 10वी पर्यंत खेड्यातला अगदी पेरणी कशी करायची इथपासून चाऱ्यावरती मूठ कशी धरावी इथपासून पिढा बैत राज्य येऊ नये ग्लोबलायझेशनच्या जमान्यात काय कोणाला माहित असताना प्रश्न नाही. सत्तावीस नंतर आपल्याला बाबासाहेब ते ठळकपणे दिसतात ते कधी 30-35 पर्यंत मधलं सगळं गायब होत. 30 का कालाला 35 का तेवला 27 नंतर आपल्याला झटकन उडी मारता येते ते फक्त 32 30 31 32 राऊंड टेबल कॉन्फरन्स त्याच्यामध्ये टेम्पल एंट्री 30 आणि मग डायरेक्ट 35 एवला. मधल्या कालखंडामध्ये स्वतंत्र मजूर पक्षाचा एक अपवाद सोडला तर त्याच्याविषयी ना चिंतन आहे ना मनन आहे ना लेखन आहे. आणि या सगळ्या कालखंडामध्ये 30 पर्यंत कमीत कमी 32 पर्यंत बाबासाहेबांचं जास्त आयुष्य हे या भागातलं आहे. मुंबई आणि आजूबाजूचा परिसर विशेषतः कोकण समोर जायचं म्हटलं तर नागपूर पर्यंतचा पट्टा वेस्टर्न महाराष्ट्रात जायचं तर बेलगाव पर्यंत राजा आपले बराळ यांच्यापर्यंत BH वराळे